नमस्कार. आज पाहणार आहे पुरंदर तालुक्यातील 5 गिरिदुर्ग किल्ले, ज्याच्यामध्ये वज्रगड, पुरंदर, मल्हारगड, ढवळगड आणि दौलतमंगल हे 5 गिरिदुर्ग पाहणार आहे. तर चला सफर करू. पहिला गड आहे वज्रगड, पुरंदरचा जोड किल्ला वज्रगड. पुरंदरच्या तहात गमावलेला वज्रगड हा निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा करून घेतला. गडावर आपणाला प्रवेश केल्यानंतर भव्य असे प्रवेशद्वार पाहायला भेटते. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपणाला डाव्या हाताला चालत राहायचं आहे. सरळ गेल्यानंतर पुढे आपणाला एक छोटा दरवाजा आहे, तो पार करून गेल्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर हनुमानरायाचे मंदिर व त्याच्या बाजूला पाण्याची टाकी, तसेच पुढे एक महादेवाचे मंदिर आहे आणि त्याला लागून 2 पाण्याची टाकी आहेत व शेवटच्या बाजूला बुरुज आणि तटबंदी पाहायला भेटते. वज्रगड हा किल्ला पाण्यात महादेवाचं मंदिर आहे. साधारण 1.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आणि खूप झाडीमधून शेवटी वज्रगडापाशी आपण या पहिल्या दरवाजापाशी पोचून गेलो. किल्ल्याचा हा महादरवाजा आहे, वज्रगडाचा पहिला महादरवाजा. पुरंदर म्हणजे इंद्र, ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य, तसाच हा पुरंदर पुराणात या डोंगराचे नाव आहे. इंद्रनील पर्वत हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला, तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनी काळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्मितीस प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील सेंदुऱ्या बुरुज बांधताना तो सारखा ढासळत असे, तेव्हा बहिरनाक सोननाक यांनी आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई अशी 2 मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यानंतर हा बुरुज उभा राहिला. हा किल्ला 1491च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद यांनी जिंकून घेतला. पुढे शके 1550 मध्ये आदिलशाहीत आला व पुरंदरचा तह तर आपल्या सर्वांना माहिती आहे. पुरंदर पाहून झाला व आता आपण जाणार आहे दौलतमंगल या गडावर. हा दौलतमंगलचा भव्य असा बुरुज पाहायला भेटतो आपणाला. भुलेश्वराचे मंदिर आहे त्या ठिकाणी हा भव्य असा बुरुज पाहायला भेटतो व या ठिकाणी आपण मंदिर करून परिसर किल्ला पाहू शकतो. ढवळगड अशी प्राचीन तटबंदी आहे आणि हे नवीन केलेलं आहे. पुरंदर, वज्रगड व दौलतमंगल पाहून झाल्यानंतर आता आपण आलो आहे ढवळगडावर. दौलतमंगल गडापासून हे अंतर 10 किलोमीटर आहे. सासवडपासून साधारण 30 किलोमीटर लांब आहे. सुंदर तो जो आहे तो भुलेश्वर आणि पाठीमागच्या बाजूला आहे तो मल्हारगड. 3 किल्ले एका लाईनीत आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती 1757 ते 1760 या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी म्हणूनही ओळखले जाते. पेशवाई काळात सुरू असलेल्या व्यापारी मार्गावर म्हणजे दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती केली गेली. पुण्यापासून मल्हारगड सुमारे 35 किलोमीटर लांब आहे. हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ला चौकोनी आकाराचा आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. समुद्रसपाटीपासून 3166 फूटावर आहे. केवळ 4.5 ते 5 एकर याचे क्षेत्र आहे. हा मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे. भीमराव पानशे या मराठ्यांच्या तोफखाना प्रमुख असलेल्या व्यक्तींनी हा गड बांधला आहे. 1771-72 मध्ये थोरले माधवराव पेशवे गडावर येऊन गेल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे. या गडाचे बांधकाम 3 वर्षात पूर्ण केले. गडावर आपणाला आत मुख्य दरवाज्यातून आल्यानंतर पहिला महादरवाजा पाहायला भेटतो. पुढे बालेकिल्ल्याच्या तटामधून आत आल्यावर एका वाड्याचे अवशेष आहेत. बाजूलाच एक विहीर आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक बांधीव टाकी आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला पाण्याचे टाके
तटाला लागून असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. तसेच पुढे 2 मंदिरे आहेत. यातील लहान हे खंडोबाचे तर दुसरे हे महादेवाचे आहे.